त्यामुळे शाळांना महाविद्यालयांना सुट्टी होती, सरकारी कार्यालयांना देखील सुट्टी होती आणि त्यामुळेच ह्या पर्यटन स्थळावर अनेक पर्यटक हे फिरण्यासाठी आलेले होते। एकाच वेळी जवळपास 50 पर्यटक या पुलावर उभे होते, त्याच वेळी ही दुर्घटना घडली असं बोललं जातं। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप यांच्याकडे। प्रदीप, ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी जवळपास 50 जण या पुलावर एकाच वेळी उभे होते अशी शक्यता आता व्यक्त केली जाते। अगर अगदी बरोबर आहे। खरं तर जी प्राथमिक माहिती तिथल्या स्थानिक पर्यटकांकडून मिळते ते म्हणजे या पुलावरती जो आहे, आपण पाहतो की हा अरुंद पूल आहे आणि कुंडमाळ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या बाजूच्या पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी हा पूल बांधलेला आहे। या पुलावरती साधारणतः ज्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळेस 50 जण होते। कदाचित ओव्हरवेट जे आहे ते पुलावरती झालं असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा पूल जो आहे तो पडला अशी माहिती तिथल्या स्थानिक पर्यटकांकडून मिळते। मात्र ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस 50 जण या पुलावरती होते। जर कदाचित 50 जण या पुलावरती असतील तर मग मात्र वाहून गेलेल्यांचा आकडा जो आहे तो वाढू शकतो। जी प्राथमिक माहिती मिळते ते म्हणजे 20 ते 25 जण आतापर्यंत वाहून गेल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे। मात्र जर 50 जण पुलावरती असतील तर त्यापैकी किती जणांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे किंवा एनडीआरएफची जी टीम पोहोचलेली आहे ते एनडीआरएफच्या टीमनं आतापर्यंत किती जणांना त्या दुर्घटनास्थळावर बाहेर काढलेलं आहे याची माहिती जी आहे ती अद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून आलेली नाही। मात्र तिथल्या स्थानिक पर्यटकांकडून जी माहिती मिळते ते म्हणजे पुलावरती ज्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळेस 50 जण होते आणि ओव्हरवेटमुळे हा पूल जो आहे तो पडला असण्याची शक्यता आहे। त्याची तांत्रिक कारणं जी आहे ती काही वेळानंतर शोधली जातील। मात्र ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण जवळपास 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत। सुनील शेख यांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 6 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। त्या संदर्भातली माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली जाईल। पुणे अग्निशमन दलाच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या असतील, त्याचबरोबर नक्कीच प्रदीप, तुम्ही आमच्यासोबत राहात तर विक्रम देशमुख तहसीलदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विक्रम देशमुख जी, आपलं स्वागत। आतापर्यंत काय माहिती हाती आलेली आहे, कशा प्रकारे मदत कार्याला सुरुवात करण्यात आली आहे? तर प्रदीप देशमुख यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे, पुन्हा एकदा त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत। मात्र प्रदीप, असंही कळतं की हा पूल म्हणजे सोशल माध्यमावर सध्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत, जी माहिती दिली जाते, हा पूल जीर्ण अवस्थेत होता। हा पूल मोठ्या प्रमाणात वारा आला, समजा पाण्याचा प्रवाह मोठा असेल तर हा पूल हलतो असंही सोशल मीडियावर बोललं जात आहे।